तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण कपाशीमध्ये वखरणी करत आहोत. वखरणी का केली, त्याचे पिकाला काय फायदे होतात आणि प्रत्यक्ष हे काम कसं केलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला मग सुरुवात करूया. तर वखरणी केल्याने शेतातील तण नष्ट होते, त्यामुळे खत आणि पाण्याचा जास्त फायदा कपाशीला मिळतो. तसेच माती ही भुसभुशीत होते, त्यामुळे मुळांची वाढ चांगल्या प्रकारे होते आणि मातीमध्ये हवा खेळती राहते, त्यामुळे झाडांची वाढ जोमदार होते. पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी चांगल्या प्रकारे मातीमध्ये मुरते. पावसानंतर माती घट्ट होते, वखर मारल्याने मोकळी होते, त्यामुळे मुळांना योग्य वातावरण मिळते. भुसभुशीत मातीत मुळे खोलवर आणि चांगली पसरतात, यामुळे झाडे मजबूत होतात आणि अन्नद्रव्य जास्त प्रमाणात शोषतात. सैल झालेल्या मातीमध्ये पावसाचे किंवा सिंचनाचे पाणी अधिक चांगल्या प्रकारे मुरते, त्यामुळे जमिनीत ओलावा जास्त काळ टिकून राहतो. योग्य वाढीच्या अवस्थेत आणि योग्य खोलीवर वखर मारल्यास जास्त प्रमाणात फायदा होतो. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कपाशीतील वखरणी आणि तिचे फायदे पाहिले. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रासोबत शेअर करा. अशाच शेतीविषयक माहितीसाठी व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.